सध्या काय परिस्थिती आहे दुबईमध्ये आणि परिसरामध्ये, समजा UAE मध्ये संपूर्ण काही असं खरोखर युद्धजन्य परिस्थिती ज्यामुळे भारतातले लोक भयभीत झालेत, घाबरलेत आणि त्यांना इकडे येण्यासाठी अडचण निर्माण झाल्यात, अशी काही परिस्थिती आहे? काही घाबरायचे कारण नाहीये, सगळं नॉर्मल इकडे, हं, सगळं सुरू आहे. हं, काही घाबरायचं कारण नाही. आपल्या तिकडेच जास्त घाबरले लोक, आपल्या तिकडे मीडियानी आणि त्यांनी हं, खूप घाबरून ठेवलं लोकांना. हं, काही घाबरायचं कारण नाही. फक्त स्टार्टिंगला 28 आणि 1 तारखेला थोडंसं हं, झालं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे डायरेक्ट काही अटॅक झालेला नाही असं तो. हं, ते पण संपलेलं. फक्त जे नवीन टुरिस्ट लोक आहे ना, जे एअरपोर्टमध्ये अडकले, हं, जे परत रिटर्न चालले होते, ते थोडे घाबरले. हं, हं. बाकी इथे दुबईमध्ये काही डायरेक्ट अटॅक झाला, हे संपलं वगैरे असं काही नाही. म्हणजे नॉर्मल भारतीय सुरू आहे. मीडियाने जे काही उभं घाबरायचं केलं चित्र युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे इकडच्या नाही. भारतातल्या लोकांना जे तिकडे गेले त्यांच्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यामुळे म्हणजे बरेचसे व्हिडिओ रडण्याचे आलेले आहेत, घाबरण्याचे आले. हं, चिंता वाटणं साहजिक आहे, पण असं काही घाबरायसारखं काहीच नाहीये. हं, हे हं, डायरेक्ट युद्ध काही दुबई आणि इराणचं नाहीये. हं, ऍक्च्युली इकडे बेस आहे अमेरिकेचे अरब कंट्रीमध्ये. हं, तर हं, त्याच्यावर त्यांनी थोडेसे रॉकेट वगैरे मिसाईल टाकले तिकडे, पण ते काही डायरेक्ट गेले नाही. ते पण त्यांच्या रडारने ते फिनिश केलं वरच्यावर. हं, त्यामुळे ते जे निकामी झालेले असतात हं, त्या मग थोडं पडतात, त्याच्यामुळे थोडा चेक होतो. बाकी हं, असं काही डायरेक्ट दुबईचं आणि इराणचं काही भांडण वगैरे असं काही नाही अजिबात. हं, 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 बाकी थोडं सेट होणारच, हं, पण हं, काही प्रॉब्लेम नाही, काही त्रास नाही. लोक एकदम नॉर्मल ऑफिस जातात, ते सगळं सुरू आहे व्यवस्थित तिकडे. हं, हं, आणि काही नाही, फक्त जे टूर्स आले होते आणि ते रिटर्न चालले होते किंवा जे रिटर्न जाणार होते सगळ्यांनी त्यांच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. हं, त्यामुळे लोक घाबरले असतील आणि हं. व्हिडिओ बनवले त्यांनी. बाकी असं असं काही नाही झालेलं. सध्या आजची परिस्थिती आता काय सुरू आहे होतील मे बी. काही नाही, नॉर्मल सगळं सगळं सुरू आहे. विसरले लोक तिथं? मे बी. आपल्या आपल्या कामाला गेले, सगळे सुरू झालेलं. काही हं, हं, अडचण नाही. आता 3:30 नंतर आज त्यांची काहीतरी गव्हर्नमेंटची आज अनाउन्समेंट आहे काहीतरी, बघूया काय आहे ते. हं, हं, पण बाकी असं सगळं क्लिअर, फक्त प्लेन बंद आहेत. ते कशासाठी, ते प्लेन सेफ्टीसाठी बंद केले त्यांनी. हं, हं, आता ते मे बी आज उद्या सुरू होतील किंवा काही फ्लाईट गेलेत मी ऐकलंय मुंबईसाठी वगैरे. हं, पण असं काय हे नाही की नाही दुबईचं डायरेक्ट इराणचं वार आहे असं काही नाही. हे हं, वार हं, इराण आणि दुबईचं नाहीच आहे हा. हं, 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 ओके. फक्त ते बेसमुळे थोडा प्रॉब्लेम होता म्हणजे अमेरिकन बेस आहे इथं ना, त्याच्यासाठी. बाकी आता काही जास्त म्हणजे मिसाईल ते कालपासून तर काहीच नाही आता. एक दोन आवाज, एक पण आवाज नाही आता इकडे, काही नाही, हं, नॉर्मल. हं. अच्छा अच्छा. नाही, लोकांनी बरेचसे व्हिडिओ नाही, व्हायरल, नाही, देशामध्ये नाही. वेगळं पण वातावरण आहे. ते वर्तमानपत्राने पण डायरेक्टली असं म्हणजे काय छापलं काय काय म्हणते, येऊन इकडे गेले की काय. हं, व्हिडिओ हं, कधी काय होतात कसे इकडे व्हिडिओ स्ट्रिक केलेले आहे. इकडच्या गव्हर्नमेंटने जे चुकीचे व्हिडिओ गेले हं, त्यांनी सांगितलेलं आणि ते गव्हर्नमेंट तर्फे जे अनाउन्समेंट करू, जे बोलू आम्ही न्यूजवर, तेच खरं आहे. बाकी कोणी जे चुकीचे व्हिडिओ बनवले असेल तर त्यांना सगळी तुमचे काढणार इथून दुबईतून त्याच्यावर. हं, 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 असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली त्यांनी. हं, 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 लोकांनी मध्ये काही ते व्हिडिओ बनवले, काही लोकांनी मुद्दाम निवडून बनवले, बरेचसे खूप पॅनिक आहे. पण असं काही नाही, स्वतःचे व्ह्यू घेण्यासाठी हं, हं, व्हिडिओमध्ये नाही का इंस्टाग्राम, फेसबुकला हं, 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 काही नाही. ते त्यांच्या नंतर ते इथून जाणार इथून, ते ब्लॉक करणार नाही इथून ते. हं, हं. एकंदरीत सगळी असं परिस्थिती काही सुरू आहे. नाही. सुरू आहे एकदम सुरू आहे. चला फक्त जे एअरपोर्टला अडकलेत ते बस. हां, हां. बस. थँक्यू थँक्यू. चालेल ओके चालेल. ओके.